नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी माधव अवचार, राहणार भोशी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे. तर हा माझा 2.5 एकरचा हळदीचा प्लॉट आहे. तर आज जे व्हिडिओ बनवत आहो ते यासाठी की हा जे हळदीचा प्लॉट आहे तर हा मल्टीप्लायर तंत्रज्ञान या खतावरील, या औषधावरील आणि या तंत्रज्ञानावरील हा हळदीचा प्लॉट आहे. तर शेतकरी बंधूंनो, या 2.5 एकर क्षेत्रावर तुम्हाला कुठेही तिडका, करपा, पानावरील डाग पाहायला भेटत नाही. त्याचप्रमाणे पानाची जाडी आणि पानाची रुंदी हे तुम्हाला अजबगजा दिसत आहे. तर केळीच्या बुडावर जे काही पिलं असतात त्या स्वरूपाचं एक एक या हळदीचं पान दिसत आहे. शेतकरी बंधूंनो, मला सांगायला एक खुशी आणि आनंद होते की मी आज 4 ते 5 वर्ष झालं हळद घेत आहो आणि जी मी दरवर्षी हळद घेत होतो ती हळद टोटली रासायनिक खत आणि केमिकल याच्यावर माझी आधारित हळद होती 100%. तर यावर्षी मी मल्टीप्लायर हे प्रोडक्ट वापरलेलं आहे हळदीला. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी माझ्या हळदीला 2च भेसळ डोस झालेले आहेत. तर एक पहिला 15 ते 16 हजाराचा आणि हे 14 हजाराचा, म्हणजे एकूण एक 27-28 हजाराचं आत्तापर्यंत याच्यावर खतावर खर्च झालेला आहे. तर हे 2.5 एकरच्या क्षेत्राच्या हिशोबानं तर मला वर्षानं 60-65 हजार रुपये एकरी खर्च यायचा. तर ते खर्च मी यावर्षी मल्टीप्लायर तंत्रज्ञान सांगते याच्यावरून 20% कमी केला आणि 20% कमी करून मला पहिल्यानं वाटलं की बा आपलं उत्पन्न घटेल आणि जशी आपली वर्षानं हळद राहते तशी यावर्षी राहील का नाही. तर मी आतापर्यंत हळदीमध्ये जसं मी खत मल्टीप्लायर महिन्याला 1 किलो या हिशोबानं आतापर्यंत या हळदीमध्ये कमी जास्त एक 10 किलो मल्टीप्लायर 2.5 एकरच्या क्षेत्रामध्ये माझं गेलेलं आहे. तर मित्रांनो, मला एक याच्यामधलं वेगळंच याच्यामधलं एक ह्युमिनिटी पॉवर, एक ताकद या प्रोडक्टमध्ये दिसायला लागलेली आहे. आणि जे काही माझे 3 भेसळ डोस होऊन जी हळद राहायची नाही तर यावर्षी 2च भेसळ डोस झाले आणि हळदीमध्ये वर्षांच्यापेक्षा यावर्षी आतापर्यंत जी हळद राहत होती तिच्यापेक्षा मला डबल काहीतरी या हळदीमध्ये दिसायला लागलं. एक तर कुठंच करपा नाही, दुसरी गोष्ट मी कमी जास्त माझा सड लागलं तर माझे 7-8 हजार रुपये हे मला वर्षानं लागायचे कमीत कमी. यावर्षी मी एकच वेळेस याला पुलिस आणि डेल्टामेथ्रिन सोडलं तर आत्तापर्यंत हळदीमध्ये सड नाही, हरितद्रव्याचं प्रमाण भरपूर, पानाची जाडी भरपूर, फुटव्याची संख्या भरपूर, एका झाडावर 5-5, 6-6 फुटवे आणि पेंद्याची जाडी भरपूर, पेंदा एकदम जाडजूड पेंदा हळदीचा. तर हे अजब गजबमध्ये या मल्टीप्लायर औषधामुळे तर मला हे वेगळं पाहायला भेटायले. तर सांगायला मला एक खुशी होते. तर मी एकरभरावरच प्लॅन होता, पण चला म्हणलं आपण आतापर्यंत तर एवढं हे केलं तर एक वेळेस
सगळंच करून पाहू. तर माझा 2.5 एकरचा प्लॉट आज तुम्हाला एवढा म्हणजे एक आभाळ आल्यासारखा असा हिरवागार दिसायला लागलेला आहे. तर मला एक खर्चामध्ये कमी आणि रिजेक्टमध्ये भयानक अपडेट पाहायला भेटायली. तर आपण उजूक्याला नाही म्हणलं तरी उजूक 3 महिने आपण मल्टिप्लायर कशा हिशोबात देता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यावेळेस याची फणीची संख्या, शेंगाची जाडी हे विशेष आपल्याला दिसून येईल. तर शेतकऱ्याला एक कळकळीचं आणि नम्रतेचं माझं शेतकरी असतावेळी एक सांगणं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे रासायनिक खत टाकून आपली जी जमीन आहे तिचा जे पोच आहे ते एकदम आपण खालावलेला आहे आणि तिच्यामधलं रासायनिक खतामुळं अनेक प्रकारे रोगराई निर्माण झालेली आहे. तर तुम्ही एकदाच रासायनिक खत कमी करू नका. मी पण केलेलं नाही. यावर्षी मी 20%च कमी केलेलं आहे. तर 20% कमी करून त्याच्यामध्ये 20% ऑर्गॅनिक वापरून आपली ही शेती मी यावर्षी हळदीची घेतलेली आहे. तर तुम्हाला सांगतो, आपली एक मानसिकता तयार झाली आहे की रासायनिक खत टाकल्याशिवाय शेती ही उत्पन्न भेटतच नाही. तर हे डोक्यातून काढा. हे जे मल्टिप्लायर तंत्रज्ञान आहे हे तुमची जमिनीमध्ये जे काही उपजाऊ क्षमता कमी आहे तर ते भरून काढण्याचं काम करते. तुमच्या जमिनीमध्ये जे काही जीवाणूची संख्या कमी आहे ते त्यांना मल्टिप्लाय करण्याचं काम करते आणि कर्ब वाढवण्याचं काम करते. या प्रोडक्टमध्ये एका टालीच्या शेणखताचं 1 किलोमध्ये कर्ब आहे मित्रांनो. टाकल्या त्यावेळेस तुम्हाला 15 दिवसामध्ये तुम्हाला या मल्टिप्लायर तंत्रज्ञानाची